पुण्यातील नरे भागात आता मी उभा आहे आणि इथे याचं कारण म्हणजे तुम्ही बघू शकता एका सोसायटीमध्ये मी उभा आहे आणि त्या सोसायटीला बरोबर एक्झॅक्टली लागून खालच्या बाजूलाच नाला वाहतोय, ओढा वाहतोय. त्याच्यामध्ये थेट सांडपाणी विदाऊट एनी एसटीपी प्रकल्प सोडण्यात आलेला आहे. आजूबाजूला लोक राहतात, सोसायटी आहेत, माझ्या मागे देखील एक सोसायटी आहे. असा हा नाला एल शेप मध्ये पूर्णपणे वाहतोय. आणि आता इथे अजून एक कारण म्हणजे असं आहे, प्रॉब्लेम देखील असा आहे की नाल्यांचं जे रुंदीकरण जे आहे ते अतिक्रमणामुळे छोटं झालेलं आहे. म्हणजे जर आता एवढा जर पूर्ण नाला असेल तर त्याच्यामध्ये अतिक्रमण टाकून नाल्याची साईज कमी करण्यात आली. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये असं होतं, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हे सगळा नाला तुडुंब वाहतो आणि आता जिथे मी उभा आहे ते देखील सगळं पाण्याखाली असतं. मागची सोसायटी देखील आहे, ते देखील सगळं म्हणजे हे घाणेरडं पाणी सगळं सोसायटीमध्ये शिरतं. नागरिकांना या गोष्टीचा देखील त्रास होतो. आता या गोष्टीची तक्रार स्थानिक नागरिकांनी देखील बऱ्याचशा वेळेस केलेली आहे. आणि तसं बघायला गेलं तर आता पीएमआरडीए कडून नरेगाव जे आहे ते पीएमसी कडे हस्तांतरित झालेलं आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे जी कारवाई होणार आहे ती आता आपल्याला आयुक्तांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयुक्तांचं नाव देखील सांगतो आपण तुम्हाला. विजयकुमार वाघमोडे जे आहेत ते महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आहेत. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत आहेत ते. आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे की आता इथून पुढे म्हणजे आता बघायला गेलं तर हे पीएमआरडीच्या हद्दीत होतं, पण आता पीएमसीच्या हद्दीत पडल्यामुळे आता इथून पुढे हे ज्या नाल्या हा जो ओढाचा परिसर आहे त्याच्यामध्ये जे कुठली अतिक्रमण आहे त्याची आधी पाहणी केली जाणार आहे. संबंधित लोकांना नोटिसा दिल्या जाणार आहेत आणि त्याच्यावरती कारवाई देखील केली जाणार असल्याची ग्वाही इथं विजयकुमार वाघमोडे यांनी दिलेली आहे. अजून एक गोष्ट म्हणजे तसं बघायला गेलं तर अतिक्रमण जी कुठली असतील त्यांना पहिले नोटीस दिली जाणार आहे आणि मग जर त्या हद्दीमध्ये अतिक्रमण जे असतील, तर तसं बघायला गेलं तर ओढ्याची रुंदी कमी झालेली आहे. तर त्या अतिक्रमणांना नोटीस दिल्यानंतर त्या अतिक्रमण हटवली जाणार आहेत अशी आपल्याला पहिली प्राथमिक माहिती मिळते. पण आता अंमलबजावणी होणं वेगळं आणि सांगणं वेगळं आहे, ॲज युजल आपल्याला माहितीच आहे. आता मग तसं बघायला गेलं तर उघड्यावरती हे घाणेरडं सांडपाणी वाहतंय, डास होतात, दुर्गंध इथे अतिशय घाणेरडा पसरलेला आहे. जे लोक राहतायत इथे त्यांना एवढा प्रॉब्लेम होतोय. आतापर्यंत लक्ष गेलं नाही, पण आता पीएमसीच्या अंतर्गत आता हे आलेलं आहे, तर लवकरात लवकर स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर पाहणी करावी. पाहणीला वेळ लावू नये आणि नागरिकांना वेठीस धरू नये असं देखील नागरिकांनी आवाहन केलेलं आहे. कारण की तसं बघायला गेलं तर पाणी जेव्हा पावसाळ्यामध्ये तर हे प्रचंड प्रमाणात आता आधीच रुंदीकरण छोटं झालेलं आहे, पॅसेज छोटं झालेलं आहे. त्याच्यामुळे आता हे सगळं जे आहे ते सगळं पाण्याखाली जातं, घाणेरड्या पाण्याखाली जातं. तर या गोष्टीवरती तुमचं देखील काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स मी अंशुकाशी.